आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। लाठ्याकाठ्यांचं प्रात्यक्षिक, तलवारबाजीचं प्रदर्शन, सामाजिक संदेश देणारी नाटिका, शिवरायांचा जयघोष, लेझिमवर थिरकणारी चिमुकल्यांची पावलं अशा उत्साहात देवळाली प्रवरा येथील स्वर्गीय विठ्ठलराव पठारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली। पठारे स्कूलच्या चिमुकल्यांची देवळाली सोसायटी डेपोपासून डीजेच्या निनादात प्रभातफेरी काढण्यात आली। जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन चिमुकल्यांनी परिसर दणाणून सोडला होता। बाजार तळावरील शेतकरी पुतळा व शिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी, प्रात्यक्षिक, लेझिम सादरीकरण तसेच शिवगर्जना व आजच्या काळात मुलींवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर दृष्टिक्षेप टाकणारी नाटिका सादर करून सर्वांची मनं जिंकली। शाळेतील शिक्षकांनी लेझिम सादरीकरण वेळी चिमुकल्यांसोबत नोंदवलेला सहभाग उल्लेखनीय होता। यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव केला। यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ, व्यापारी संघटना व साई प्रतिष्ठान यांनी पठारे स्कूल आयोजित शिवजयंती उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचे संस्थापक भागवत पठारे व संचालक ज्ञानेश्वर पठारे, प्राचार्य पल्लवी पठारे यांचा सन्मान केला। यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, कार्याध्यक्ष विश्वास पाटील, माजी नगरसेवक संदीप मुसमाडे, अनंत कदम, वंचितचे संतोष चोळके, सिद्धार्थ कांबळे, सुभाष मोथा, सनी मुथा, योगेश रहाणे, कुमार कदम आदींसह नागरिक उपस्थित। कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय पठारे, सुरेश पठारे, भूषण कोळसे, श्रद्धा निद्रे, अंजली बेहळे, कविता पांडे, सोनाली पुंडकर, ज्योती चव्हाण, रोहिणी कोळसे, अकबर शेख, अनुराधा पवार, भास्कर भालसिंग, सुनील हिंगे, बाळासाहेब गायकवाड, हर्षदा गिरमे आदींनी परिश्रम घेतला। आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधवसह ऋषी राऊत, देवळाली प्रवरा। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पठारे स्कूलच्या वतीने जो कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम, म्हणजे या चौकाला, शिवाजी महाराजांच्या चौकाला जी रंगत आणली त्याबद्दल मी पठारे हायस्कूलचे मनपूर्वक आभार मानतो। आणि जसं वर्षी प्रात्यक्षिक केलं तसं पुढच्या वर्षी या ठिकाणी येऊन प्रात्यक्षिक करून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे तो दाखवून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। पुण्याच्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।